नमस्कार. आज एक महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. शेतकऱ्यांनी आता काळजी घेण्याची गरज आहे. कारण वैजापूर तालुक्यात सोलर वायर चोरट्यांकडून हैदोस घातला जातोय. तालुक्यात ठिकठिकाणी सोलर वायरचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहे. वैजापूर तालुक्यात सध्या चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांनी शेतात बसवलेल्या सोलर पंपाकडे वळवल्याचे दिसून येते. चोरट्यांच्या या प्रकारामुळे शेतकरी धास्तावले असून पोलीस प्रशासनासमोर चोरट्यांनी या निमित्ताने आव्हान उभे केल्याचे दिसून येते. विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतातील विहिरीवर किंवा बोरवेलवर सोलर बसवले आहे. यामुळे त्यांना रात्रभर जागरण न करता दिवसा पाणी भरता येणे शक्य झालंय. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे सोलरच्या प्लेट्स, पंप किंवा वायरला लक्ष करत आहेत. महालगाव येथील लक्ष्मीबाई तुकाराम संकपाळ यांच्या गट नंबर 296 मधील शेतात उभारलेल्या सोलरची इलेझॉन कंपनीची सोलर वायर कापून दिनांक 13 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. यासह मालगाव शिवारात काकासाहेब रामजी आल्हाट यांच्याही शेतातील गट नंबर 292 मध्येही शेतातील सोलर प्लेट्सचे वायर 13 तारखेच्या मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर शिऊर शिवारातील गट नंबर 780 मधील प्रकाश पगारे आणि सोमनाथ पगारे यांच्याही शेतात हाच प्रकार घडला असून सोलर प्लेटचे वायर चोरट्यांनी कापून नेत मोठे नुकसान केले. याविषयी शिऊर पोलिसात गुन्हा दाखल केला नसला तरी या प्रकाराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोलर वायर चोरटे सर्वत्र हैदोस घालत असून पोलिसांनी तातडीने यावर कारवाई करत अशा चोऱ्यावर पायबंद घालावा आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होते. अधिक बातम्यांची अपडेट्स मिळवण्यासाठी युट्यूबवरील वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.